आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास सिरीज, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची न ऐकलेली माहिती। तर सुरुवात करूया आपल्या विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यापासून, जो कधी काळी देवगिरीच्या यादव राजवंशाच्या ताब्यात होता। याचा प्रभाव आजही दिसून येतो। तसेच हैदराबादच्या निजामांनी सुद्धा या जिल्ह्यावरती राज्य केले, तरी सुद्धा आपला जिल्हा संत परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांमध्ये पुढेच असतो। संत म्हटलं तर किंवा बुलढाणा जिल्हा म्हटलं तरी आपल्या शेगाव निवासी संत गजानन महाराजांची आठवण येणार नाही असं होऊ शकत नाही। आणि इथल्या शेगाव कचोरीने तर अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय। आणि या संतांच्या महाराष्ट्राला मुघलांपासून वाचवणारे छत्रपती शिवाजी महाराज, यांची आई राजमाता जिजाऊ यांचे माहेरघर असलेले मातृतीर्थ शिंदेगड राजा हे सुद्धा आपल्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। इतिहासासोबतच भूगोलामध्ये आपल्या छटा दिसणार नाही असं कसं होऊ शकतं? 50,000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे एकमेव सरोवर हे सुद्धा आपल्याच बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार येथे आहे। तसेच कृषीमध्ये आपल्या बुलढाण्याचा कापूस, गहू आणि डाळी यांच्या उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे। तर हेच इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग जपणाऱ्या आपल्या बुलढाण्याचे जुने नाव भिल्लठाणा होते हे किती लोकांना माहिती आहे? आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मोबाईल मित्राला फॉलो करायला विसरू नका।